पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे आपण आज वेगळी चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत, ज्याला की वरणफळ म्हणतात किंवा चकोल्या. त्यासाठी आपण ज्वारीचं पीठ घेतलं 1 वाटी. ज्वारीच्या पिठाने खूप सुंदर चव लागते. अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. चवीपुरतं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे. तुम्हाला जर अजून हवं असेल तर त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट किंवा हिरवी मिरची पण चिरून टाकू शकता. पण माझी जे लाल तिखट आहे त्यामध्ये जिरे आणि धणे टाकलेले आहे, त्यामुळे खूप सुंदर चव लागते. हे सर्व साहित्य आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकायचं, म्हणजे त्याचा आपण घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत. माझ्या रेसिपी जर मैत्रिणींनो आपल्याला जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करत जावा, आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या माझ्या नवीन नवीन रेसिपी आहेत त्या बघायला मिळतील. आणि आपल्याला जर वाटत असेल की यामध्ये काही बदल करावा तर तो पण आपण सुचवू शकता. त्या स्वागत आहे आपलं त्यासाठी. आणि माझी रेसिपी आपण कुठून पाहत आहात ते पण आपण कमेंट्समध्ये सांगू शकता. त्यानंतर आपण चमचा काढून हाताने घट्टसर गोळा मळून घेणार आहोत. खूप सुंदर चटपटीत अशी रेसिपी तयार होणार आहे बघा. आपण पण करून बघा आणि शेअर करायची. नुसतं लाईक सबस्क्राईब नाही करायचं, शेअर पण करायचं. ज्यांना नवीन नवीन पदार्थ करायला आवडतात त्यांच्यासाठी हा खास पदार्थ. आपण मळून लगेच त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या हाताने करून घ्यायच्या, कारण ज्वारीचं पीठ आहे. ज्वारीचं पीठ लगेच मऊ सैल होतं, पाणी सुटतं त्याला. आपण घट्टसर मळून घेतलं आहे, त्यामुळे लगेचच त्याच्या छोट्या छोट्या हाताने पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. अजिबात वेळ लागत नाही त्याला करायला, खूप कमी वेळेत आणि सुंदर अशी रेसिपी तयार होते. माझ्याकडे वरण शिल्लक होतं, मग म्हटलं काहीतरी वेगळी रेसिपी करून बघूया. असं वरण वगैरे आमच्या घरात नाही आवडत खायला, आमटी वगैरे, म्हणून म्हटलं आपण वेगळी रेसिपी तयार करूया. प्रथम आपण पॅनमध्ये तेल टाकलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण सर्वप्रथम त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. मोहरी चांगली तडतडली की नंतर आपण जिरे टाकणार आहोत. खूप सुंदर होते रेसिपी. ज्यांना गहू खायचा नाही त्यांच्यासाठी ही अगदी बेस्ट रेसिपी आहे. तुम्ही मधल्या वेळेत पण ती करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता. हिरवी मिरची मी चिरून टाकली आहे, लसूण पण टाकला आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची नको असेल तर ती तुम्ही स्किप करू शकता. फक्त लसणाची पण तुम्ही फोडणी देऊ शकता. मिरची व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे त्याचा जो तिखटपणा आहे त्यामध्ये उतरेल आणि चव खूप सुंदर लागेल. लसूण आणि हिरवी मिरचीची चव खूपच सुंदर लागते बघा. तुम्ही पेस्ट घातली तर ती पण छान लागते, अशी पण छान लागते. आपण एक टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे, तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. जास्त नाही परतला तरी चालेल, कारण आपण त्यामध्ये उकळून घेणार आहोत. त्यानंतर चवीसाठी मी काळा मसाला टाकला आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको असेल तर नाही टाकला तरी चालेल, पण मला असं चटपटीत असं वाटत होतं करावं म्हणून मी काळा मसाला टाकला आहे. मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपलं वरण होतं ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत. तुमच्याकडे जर वरण शिल्लक नसेल तर तुम्ही तुरीची डाळ शिजवून पण करू शकता. ज्यांना तुरीची डाळ खायची नाही त्यांनी मुगाची डाळ, मसुरीची डाळचा पण वापर करू शकता. डायरेक्ट तुम्ही मसुरीची डाळ, मुगाची डाळ जरी टाकली
तरी तिला शिजायला अजिबात वेळ लागत नाही. ती पण तुम्ही तशा प्रकारे पण तुम्ही करू शकता. आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे, कारण वरणामध्ये ऑलरेडी अगोदरच मीठ आहे आणि आपण वरण पाणी टाकणार आहोत म्हणून थोडंसं मीठ टाकलं आहे. खूप सुंदर रेसिपी झाली होती. मला तर खूप आवडली, म्हणजे घरात पण आमच्यात सर्वांना खूप आवडली. तुम्ही पण करून बघा आणि शेअर करा, जेणेकरून ज्या नवीन मुली आहेत त्यांच्यासाठी छान ऑप्शन. थोडासा आपण चवीसाठी सांबार मसाला टाकला आहे. वरणाला उकळी आली की आपण ह्या ज्या सर्व पुऱ्या अशा प्रकारे तयार करून घेतल्या त्या आपण त्यामध्ये एक एक सोडणार आहोत. खूप सुंदर झाली होती रेसिपी. पावसाळ्याचे दिवस आहेत ना, असं संध्याकाळी चटपटीत असं खावंसं वाटतं बघा. मग हा ऑप्शनल छान आहे. वरणफळ किंवा चकोल्या, मसाले भात. चकोल्या असल्या ना तर वरण मस्त, तुपाची धार, त्याला तोंडी लावण्यासाठी लोणचं, पापड, बास. बाकी मला तर ते लोणचं पापड तसलं नको जास्त. चकोल्या असल्या ना की बस, बाकी काय नको. खूप आवडतात मला चकोल्या, म्हणून म्हटलं वेगळे काहीतरी करून बघावं आणि तुम्हाला पण दाखवावं. म्हणजे ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी ही नवीन रेसिपी. आपण 5 मिनटं झाकण ठेवणार आहोत, कारण ज्वारीच्या पिठाला शिजायला वेळ लागत नाही, गव्हाच्या पिठाला शिजायला वेळ लागतो. बघा 5 मिनटानंतर बघा अशा प्रकारे झाल्यात. किती सुंदर झाली बघा चकोल्या किंवा वरणफळ. माझी रेसिपी आपल्याला जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.